मी संगीता ढोले किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंडा कढी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती मसाले वापरून अगदी रेस्टॉरंट टाईप अंडा कढी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. अंडा कढी बनवण्यासाठी 5 ते 6 अंडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी व थोडंसं मीठ टाकून गॅस चालू करून गॅसवर अंडे शिजवण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला आपण इथे बनवून घेऊयात. त्यानंतर अशा पद्धतीने कांदे इथे मी कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर 2 टमाटर पण कट करून घेणार आहे आणि थोडेसं खोबर पण इथे मी कट करून घेतलं आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल इथे टाकून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला खोबरचे तुकडे छान असे भाजून घेणार आहे. इथे मी कांदा पण छान भाजून घेणार आहे. कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर 2 टमाटर इथे ॲड करून घेणार आहे. टमाटरला सुद्धा छान असं फ्राय करून घेणार आहे. मिक्सी पॉटमध्ये सुरुवातीला खोबर, त्यानंतर फ्राय केलेला कांदा आणि टोमॅटो हे सर्व मी मिक्सरवरून बारीक करून घेणार आहे. एकदम छान असं पेस्ट तयार झालेली आहे. या प्लेटमध्ये पेस्ट मी काढून घेणार आहे. इथे अंडे शिजल्यानंतर त्यावरील टर्पल काढून घेतलेला आहे. आता मी ह्याला एकदम छान असे व्यवस्थित चाकूने असे थोडंसं चिरा पाडून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, याच्यामध्ये मसाला एकदम छान असा आतमध्ये जाईल. अशा प्रकारे मी इथे सगळ्या अंड्याला अशा छान चिरा पाडून घेतलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे अंडे मी व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घेणार आहे. सगळीकडून गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळीकडून गोल्डन कलर आलेला आहे. आता यामध्ये घालायचं सुरुवातीला लाल तिखट, थोडीशी हळद आणि त्यानंतर मीठ. सर्व मसाले अंडे छान असे फ्राय झाल्यानंतर शेवटी टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे मसाले करपणार नाहीत. खूपच सुरेख दिसते, एकदम मस्त कलर आलेला आहे. मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. इथे सुरुवातीला जिरे टाकले, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे, धणे पावडर, गरम मसाला, सर्व मसाले ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतल्यानंतर याच्यामध्ये बारीक केलेली पेस्ट ॲड केली आहे. हा मसाला इथे चम्मचने व्यवस्थित हलवत राहायचा आहे. याला एकदम छान असं मसाला तयार होण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागतात. छान असं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला थोडा वेळ शिजवून घेणार आहे. छान तेल जर सुटलं तर काय होते, एकदम छान अशी भाजीवर तरी दिसते आणि दिसायला पण खूप छान दिसते. इथे काळा मसाला थोडासा ॲड करून याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. बघा, मसाला दिसायला एकदम छान दिसतो आणि छान असा फ्राय झालेला आहे. मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. आता मी इथे झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर बघा, मसाला एकदम छान तयार झालेला आहे. आता मी इथे पाणी ॲड करून घेणार आहे. तुम्हाला किती घट्ट ठेवायचं आहे का पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करून घेऊ शकता. शेवटी मी इथे
मीठ ॲड करणार आहे. तुम्ही इथे मीठ ॲड करताना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर ह्याला मी इथे झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवणार आहे. अगदी 5 ते 2 मिनिट. बघू शकता एकदम मस्त आणि छान असं आपले ग्रेव्ही तयार आहे. याच्यामध्ये मी शेवटी हे अंडे ॲड करून घेणार आहे. अंडे ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यानंतर त्याला अगदी 2 ते 5 मिनटासाठी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 5 मिनटासाठी. आता बघूया 2 मिनिट झालेले आहेत. मस्त एकदम छान अशी तरी आलेली आहे. एकदम परफेक्ट. हॉटेलमध्ये जसं मसाल्याला स्ट्रक्चर असतं त्याच पद्धतीचं इथं झालेलं आहे. एकदम छान असं अगदी हॉटेल स्टाईल अंडा कढी इथे बनवून तयार झालेली आहे. बनवायला सुद्धा खूप इझी आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. चवीला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.